नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ऍक्च्युली टायटल बघितल्यानंतर तुम्ही हैराण झाला असाल, बरोबर. टीईटीची नवीन अपडेट, महा टीईटीची नवीन अपडेट. हे पहा शिक्षक मित्रमंडळींनो, अक्षरशः या महा टीईटीनं सध्या आपल्या डोक्यामध्ये बरेच प्रश्न निर्माण केलेत. ज्या दिवसापासून पेपर फुटलेला आहे, पेपरची मुख्य तारीख होती 28 तारखेला पेपर झाला असता, ती पेपर फुटल्यापासून ते आजपर्यंत आपल्या डोक्यात फक्त कन्फ्युजन कन्फ्युजन आणि कन्फ्युजन आहे, बरोबर. आणि त्यात जर असं तुम्ही टायटल पाहिलं की महा टीईटीची नवीन अपडेट आली, नवीन अपडेट काय अपडेट आहे, बरोबर. तर आपण ते अपडेट बघणारच आहोत मित्रांनो. त्याबद्दल तुम्ही थोडा वेळ फक्त तुम्हाला वाट पाहावं लागेल अपडेट काय आहे. पण त्या अगोदर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगतो मित्रांनो, की काय आहे अपडेट, काय आहे हे पाहण्या अगोदर सध्या आपल्या मनाची अवस्था काय चालली, आपल्याला करायचं काय आहे, आपण कोणत्या मार्गाने चाललो हे आपल्याला कळलं पाहिजे, समजलं पाहिजे. तर मित्रांनो पहा, तुमच्याकडे क्षमता आहे, तुमच्याकडे क्वालिटी आहे, सगळ्या गोष्टी आहेत. फक्त आणि फक्त आता एकच गोष्ट आडवी येते, ती म्हणजे मनात असलेला न्यूनगंड. न्यूनगंड, मग तो न्यूनगंड असेल परीक्षा ऑफलाईन होणार आहे की ऑनलाईन. ऑनलाईन झाली तर आयबीपीएस पॅटर्न येईल, आयबीपीएस पॅटर्न आलं तर काय होईल, बरेच प्रश्न आलेत. लक्षात घ्या मित्रांनो, हे सगळे प्रश्न बाजूला टाका. या कोणत्याही प्रश्नाचं आत्ता आपल्याला काहीही फायदा होणार नाही. आपण आतापर्यंत जो अभ्यास करत आलोय तोच अभ्यास आपल्याला कंटिन्यू ठेवायचा आहे. कारण का, कधी ना कधी लक्षात घ्या, अशी अपडेट येईल की परीक्षेची तारीख ही आलेली आहे, कदाचित 15 दिवस राहतील, 20 दिवस राहतील, काहीतरी दिवस राहतील, काउंटडाऊन सुरू होईल. आणि लक्षात घ्या, 15 दिवस, 10 दिवस, 5 दिवस, 4 दिवस, उद्या परीक्षा येईल आणि आपण फक्त टेन्शन घेत राहू आणि अभ्यास आपला होणार नाही, परीक्षेत आपल्याला मार्क्स कमी येणार आणि त्यानंतर मग आपल्यावरती मित्रांनो पश्चातापाची वेळ येऊ शकते. हा पश्चाताप आपल्याला जर नको असेल, हा पश्चाताप नंतर नको असेल, तर आता आपल्याला सावध होणं गरजेचं आहे. आता आहे त्या वेळेचा योग्य वापर होणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, आता साधारणतः लक्षात घ्या, परीक्षेसाठी, टीईटीच्या परीक्षेसाठी साधारणतः एक दीड एक महिना आपण पकडून चालूया. एक दीड महिना, 45 दिवस उरले असतील असं आपण पकडून चालूया. जर दीड महिना असेल तर त्याचा योग्य तो मॅप, योग्य तो प्लॅन आपल्याकडून झालेला आहे का, आपण तो केलाय का, जो सिलेबस आहे त्या सिलेबस प्रमाणे आपण चाललोय का, काय चाललंय हे आपल्याला आत्ताच आपण लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो. जर टीईटीच्या अभ्यासाचा किंवा पेपर 1 आणि पेपर 2 चा जर विचार केला तर बघा, पेपर 1 मध्ये आपल्याला भाषा 1 आहे, भाषा 2 आहे, बरोबर. बालमानसशास्त्र, गणित आहे, परिसर अभ्यास आहे आणि ह्या प्रत्येक विषयाला 30 30 30 30 आणि 30 गुण असे टोटल किती आहेत, 150 गुणांची परीक्षा आहे आपली, बरोबर. जे पेपर 1 देणार आहेत ते, जे पेपर 2 देणार आहेत त्यांच्यासाठी भाषा 30 साठी आहे, भाषा 1 30 साठी आहे, भाषा 2 30 साठी आहे, बालमानसशास्त्र 30 साठी आहे आणि सामाजिक शास्त्रे किंवा गणित विज्ञान, जे आर्ट्स म्हणजे ज्यांचा गणित आणि विज्ञानाशी संबंधच नाहीये, जे आर्ट्स फॅकल्टीचे आहेत, आर्ट्स साईडचे आहेत, त्यांच्यासाठी सामाजिक शास्त्रे 30 साठी किंवा त्याच्याऐवजी जे सायन्स चे आहेत त्यांच्यासाठी गणित आणि विज्ञान 30 साठी, असे हे 30 त्रिक 90, 60 साठी आणि हे 60 साठी, सामाजिक शास्त्रे 60 साठी आणि गणित आणि विज्ञान 60 साठी. ओके, म्हणजे हे 30 त्रिक 90 आणि 60 150, हाही पेपर कितीचा आहे, 150. आता हे तुम्ही तर म्हणणार हे आम्हाला माहिती आहे, हे आम्हाला तू कशाला सांगतोय. तर लक्षात घ्या, हे का सांगतोय तर तुम्हाला मी आठवण करून देतोय, हा सिलेबस आहे आपल्याला आणि ह्या सिलेबसच्या बाहेरचं काही येणार नाही. लक्षात ठेवा, पेपर आयबीपीएस न घेऊ, पेपर परीक्षा परिषदेनं घेऊ, कोणीही घेऊ, कुणीही तुम्हाला काहीही सांगू, लक्षात ठेवा, जो सिलेबस आहे तो बदलणार नाही. जर आयबीपीएस न परीक्षा घेतली तर बालमानसशास्त्राच्या ऐवजी ते तुम्हाला इतर कुठल्या विषयातले प्रश्न विचारणार नाहीत. जिओलॉजी, बायोलॉजी, मायक्रोबायोलॉजी यातले विषय, या प्रकरणातले किंवा या विषयाचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार नाहीत. परीक्षा कोणीही घेऊ द्या, तुमचा सिलेबस हाच राहणार आहे. सिलेबस मध्ये बिलकुल बदल होणार नाही, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. जो सिलेबस आहे तो आहे तसाच आणि तसाच राहणार आहे. फक्त
फक्त लक्षात घ्या, याच्यातून आपल्याला मार्क्स मिळवण्यासाठी किंवा पास होण्यासाठी, कारण आपल्याला पास होणं गरजेचं आहे, ही शेवटची संधी आहे असं समजून चाला. लक्षात ठेवा, कारण प्रत्येक संधी शेवटची संधी आहे असंच समजून आपल्याला चालावं लागणार आहे. ही संधी शेवटची संधी आहे असं समजून चाला, आणि मिळालेला जो आत्ता मधला वेळ आहे तो बोनस वेळ आहे, आणि त्या वेळामध्ये मला ही परीक्षा क्रॅकच करायची आहे. हाच विचार फक्त तुमच्या डोक्यात असू द्या. लक्षात घ्या मित्रांनो, असं म्हटलं जातं की आपण जसा विचार करतो तसं आपण घडतो. लक्षात ठेवा. मग तुम्ही जर विचार नेगेटिव्ह केला तर कदाचित तुमच्या आयुष्यात नेगेटिव्ह गोष्टी घडतील. तुम्ही जर पॉझिटिव्ह असाल, तुम्ही जर सकारात्मक असाल, तुमचे विचार सकारात्मक असतील, तर 100% तुम्ही तुमच्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडतील. येणारी परीक्षा सहजरित्या तुम्ही पास होऊन जाल. पण त्यासाठी हा जो मधला कालावधी आहे, जो तुम्हाला आता वेळ भेटलेला आहे, तो वेळ सत्कारणी लागणं गरजेचं आहे. जर हा वेळ तुम्ही उगीच काही विचार, परीक्षा कोण घेणार आहे, ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन होणार आहे, IBPS घेणार आहे की परीक्षा परिषद घेणार आहे, या विचारांमध्ये जर तुम्ही हा मधला वेळ घालवला मित्रांनो, आत्ताचा वेळ घालवला, तर तुमच्यावर शुअरली आणि 100% परीक्षेच्या नंतर पश्चातापाची वेळ येऊ शकते. लक्षात ठेवा. तेव्हा तो पश्चाताप जर टाळायचा असेल तर आत्तापासून तुम्ही सावध होणं गरजेचं आहे आणि अभ्यासाला लागणं गरजेचं आहे. फक्त आता तुम्हाला काय करायचं आहे, हे इथून पुढचे लक्षात ठेवा. असं आपण जर समजलं की अजून 1-1.5 महिना समजला, 45 दिवस, आपल्याकडे 45 दिवस आहेत, तर ह्या 45 दिवसाचं फक्त तुम्हाला नियोजन लावायचं आहे मित्रांनो, नियोजन लावायचं आहे. आता याच्यात तुम्हाला सामाजिक शास्त्र आणि परिसर अभ्यास यांचा अभ्यास तर बऱ्यापैकी सेम असू शकतो, माहित नाही. गणित आहे बघा, गणित दोन्ही बाजूला गणित आहे. गणित आता जे पेपर 2 देणार आहेत आणि ते सामाजिक शास्त्र निवडतील त्यांना गणित आणि विज्ञान नाही. मात्र पेपर 1 वाल्यांसाठी हे 5ही सब्जेक्ट काय आहेत मित्रांनो, 5ही सब्जेक्ट हे जे आहेत हे कंपल्सरी आहेत. इथं ऑप्शनल नाही. यांच्यामध्ये एक ऑप्शनल सब्जेक्ट आहे सामाजिक शास्त्र आणि गणित विज्ञान. याच्यामध्ये तुम्ही पर्याय निवडू शकता. इथं तुम्हाला पर्याय निवडता येत नाही. इथं तुम्हाला गणित कंपल्सरी आहे. गणित आहे, त्या गणितामध्ये भूमितीचा भाग येतो. गणितामध्ये काही भाग बुद्धिमापनचाही येतो. लक्षात ठेवा, बुद्धिमापनवरही काही प्रश्न विचारले जातात. आता मित्रांनो नीट लक्ष द्या, जो शिल्लक वेळ आहे आणि शिल्लक वेळेत आपल्या अभ्यासाचं नियोजन हे कसं करायचं आहे, आता मी तुम्हाला सांगितलं. लक्षात ठेवा, तुमच्या अभ्यासाचं नियोजन फक्त तुम्हीच करू शकता. तुमच्या अभ्यासाचं नियोजन दुसरा कोणी तुम्हाला सांगून त्याच्या पद्धतीनं मी तुम्हाला नियोजन सांगितलं, सकाळी 2 तास याचा अभ्यास कर, दुपारी 2 तास याचा अभ्यास कर, सायंकाळी 2 तास याचा अभ्यास कर, रात्री झोपताना झोप आली की गणिताचा अभ्यास कर, असं मी तुम्हाला सांगितलं तर ते तुम्हाला होणार नाही. लक्षात ठेवा, मी काही सांगेन, मी माझ्या पद्धतीनं सांगेन. तुमच्या अभ्यासाचं नियोजन तुम्हीच करू शकता. तुमच्या अभ्यासाचं नियोजन योग्य पद्धतीनं तुम्ही करू शकता. तुम्ही सुज्ञ आहात, तुम्ही शिक्षक आहात, हे लक्षात असू द्या. तुम्ही सुज्ञ आहात आणि तुम्ही शिक्षक आहात. तुम्हाला मी सांगणं म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेण्यासारखंच आहे. पण शिक्षक मित्रांनो, हे आपल्याला करणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, कारण TET पास होणं हे किती गरजेचं आहे हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे, बरोबर. आणि मग TET पास होण्यासाठी तुम्हाला जो हा शिल्लक वेळ आहे मित्रांनो, तर त्या शिल्लक वेळेत तुम्हाला तुमच्या अभ्यासाचं नियोजन योग्य पद्धतीनं तुम्हालाच करायचं आहे. तुमच्या अभ्यासाचं नियोजन मॅनेजमेंट तुम्हीच करू शकता, हे मी अगोदरच सांगितलंय. आता मी सांगणार नाही, फक्त काय करा, पुरेसा वेळ द्या मित्रांनो प्रत्येकाच्यानुसार. आता इथं जे आहेत, समजा गणित आहे, गणितामध्ये लक्षात घ्या भूमिती असेल, कारण भूमितीचाच प्रॉब्लेम बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतो. भूमितीचा भाग भरपूर आहे. लक्षात ठेवा, मग भूमिती कशी असायला पाहिजे, भूमितीचा अभ्यास कसा करायला पाहिजे, त्यातलं बेसिक कॉन्सेप्ट आहेत त्या तुमच्या क्लिअर आहेत का, ओके. त्यानंतर तुम्ही बेसिक कॉन्सेप्ट तर क्लिअर आहेत का, तुमचे सूत्रपाठ आहेत का, याच्यावरती पण थोडासा भर दिला पाहिजे मित्रांनो. एक गोष्ट लक्षात ठेवा, अभ्यासाचं नियोजन करताना जास्त पुस्तकांचा वापर करू नका. जी पुस्तकं तुम्ही आतापर्यंत वापरत आलाय तीच पुस्तकं वापरा. आता परीक्षा IBPS घेईल किंवा इतर कोणी घेईल म्हणून पुस्तकं बदलू नका. सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, तुमची स्टेट बोर्डची जी आहेत पुस्तकं, पाठ्यपुस्तक आहेत, लक्षात ठेवा, जी टेक्स्ट बुक्स आहेत त्या टेक्स्ट बुक्सचा तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. चांगल्या गणित आणि भूमितीच्या बाबतीत तर लक्षात ठेवा, हे तुमच्यासाठी वरदान असणार आहे टेक्स्ट बुक्स. लक्षात ठेवा, तर तुम्हाला स्टेट बोर्डचे हे जे आहेत ना पुस्तकं, त्यांचाच अभ्यास चांगला करा. पण
येणाऱ्या या काळात तुम्हाला चांगला अभ्यास करण्यासाठी योग्य मार्गदर्शकाची गरज आहे मित्रांनो. आणि त्यासाठी तुमच्यासाठी आपल्या टेक्स्टबुकच्या सोबत तुम्ही महा टीईटीची गुरु फास्ट ट्रॅक बॅच जॉईन करू शकता. लक्षात ठेवा, ही फास्ट ट्रॅक बॅच आत्ता सध्या चालू आहे आणि ती बॅच तुमची परीक्षा होईपर्यंत, परीक्षेच्या अगोदरच्या दिवसापर्यंत ही बॅच चालू राहणार आहे. या बॅचमध्ये तुम्हाला मित्रांनो लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लासेस आहेत, फ्री ऑनलाईन टेस्ट सिरीज आहेत, नोट्स तुम्हाला मिळतील, त्यानंतर वीकली फ्री मेंटरशिप सेशन्स तुम्हाला भेटतील. लक्षात ठेवा. आणि कालावधी परीक्षेपर्यंत, म्हणजे परीक्षा उद्या असेल तर आजपर्यंत ही बॅच चालू राहणार. लक्षात ठेवा इथपर्यंत. आता तुम्हाला असंही वाटेल की बॅच फास्ट ट्रॅक आहे म्हणजे काय वरवरचं घेतील, अजिबात नाही. लक्षात ठेवा, जरी बॅच फास्ट ट्रॅक असली तरी प्रत्येक विषयाचा शिक्षक तुम्हाला परीक्षेमध्ये पास होण्यासाठी आवश्यक मटेरियल जेवढं आहे तेवढं मटेरियल देण्याचा प्रयत्न करणार. लक्षात ठेवा, प्रत्येक शिक्षक तुम्हाला पास होण्यासाठी आवश्यक जेवढं आहे तेवढं देण्याचा प्रयत्न तुम्हाला या बॅचमध्ये प्रत्येक शिक्षक करणार. त्यामुळे ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. त्याचबरोबर तुमच्यासाठी एक ऑफर सुद्धा आहे. लक्षात ठेवा, 29, 30 आणि 31 लक्षात घ्या, 29, 30 आणि 31 जुलै या 3 तारखेला, म्हणजे जुलै एंडिंगच्या या 3 तारखा आहेत ना, इथं तुम्हाला केवळ फक्त ₹999 मध्ये तुम्हाला टीईटीची बॅच पूर्ण भेटेल, सीटीईटीची भेटेल, तुम्हाला सरळ सेवेची बॅच. तर तुम्ही ही परचेस करू शकता ₹999 मध्ये आणि त्याची व्हॅलिडिटी आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, टोटल 12 महिने. किती आहे? 12 महिने. आणि तुम्ही जर ही बॅच परचेस करणार असाल 999 मध्ये तुम्हाला ऍक्सेस भेटणार, टीईटीचा भेटणार, पूर्ण टीईटीच्या बॅचचा, टेस्ट सिरीजचा भेटणार, तुम्हाला सीटीईटीचा भेटणार, तुम्हाला सरळ सेवेचा ऍक्सेस भेटणार आणि हे सगळं तुम्हाला मिळतंय केवळ ₹999 मध्ये. आणि तुम्ही ही बॅच घेताना जर हा नितीन03 हा माझा कोड आहे, लक्षात ठेवा, हा कोड वापरला तर तुम्हाला आणखी फायदा होईल मित्रांनो. तर कृपया मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे, इथून पुढचा कुठलाही वेळ वाया घालवू नका. आणि जसं थंबनेल आहे किंवा जसं टायटल आहे व्हिडिओचं की महा टीईटीची नवीन अपडेट आणि नंतर पश्चाताप नको, तर लक्षात ठेवा अशी कधीतरी वेळ येणारच आहे, की नवीन अपडेट, परीक्षेची तारीख जाहीर झाली, 15 दिवसानंतर परीक्षा, झालं काउंटडाऊन सुरू, 15 दिवस राहिले, 10 दिवस राहिले, 5 दिवस राहिले, आपण मात्र टेन्शनमध्ये. मग त्यावेळी ते टेन्शन म्हणजेच तो पश्चाताप न होण्यासाठी आज आणि आत्तापासून जागे व्हा मित्रांनो, आणि आजपासून अभ्यासाला लागा, तुम्हाला नंतर पश्चाताप होणार नाही. धन्यवाद मित्रांनो.